हॅपी बर्थडे मम्मी. थँक्यू. 12 वाजले. थँक्यू थँक्यू Wishing you happy birthday to you. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे प्रजासत्ताक दिन. तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिन पण आहे आणि आज माझा वाढदिवस पण आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. माझ्यासाठी खूप विशेष दिन आहे. आत्ता जस्ट मी जिमवरून आलेली आहे. खूप छान वाटलं वर्कआउट करून. 3 दिवस मी गेली नव्हती वर्कआउट करायला आणि आज दिवसभरात काय काय करणार आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. अजून प्लॅन तर काही केलेला नाही आहे, पण एवढं आहे की पहिले मंदिरात जाणार आहे. तर आज सोमवार असल्यामुळे शंकराच्या मंदिरात जाणार आहे. तर स्टे ट्यून. तर आता इथे इसबगोलचं पाणी तयार केलेलं आहे, तर आता मी हे पिऊन घेते. गुड मॉर्निंग. झोप झाली. तर खाली आमचा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. खाली बघू शकते महेश पण गेलेत खाली, आम्ही काय गेलो नाही अजून. तर आता मी घरातली सगळी कामं करते. अजून झाडलोट पण करायची. आंघोळ वगैरे झाली. आधी आंघोळ करून घेतली आणि आता म्हटलं सगळं झाडलोट करून बाहेर आंघोळी वगैरे पण मला काढायची आहे. तर आता इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, जाड रवा, आणि हा भाजून घेते मी. आता रेसिपी तर आता पूर्णपणे मी दाखवत बसणार नाही आहे, पटपट करून घेते कारण मला परत मंदिरात पण जायचं आहे. तर मंडळी इथे मी रवा पण भाजते आणि साईड बाय साईड पावभाजीची तयारी पण करते. आणि सकाळच्या मेनूमध्ये आज पावभाजी बनवणार आहे, तर पटपट आवरून घेते कारण पावभाजी बनवायला खूप वेळ लागतो, भाज्या वगैरे कटिंग करायला. तर साईड बाय साईड इथे मी शिरा पण करते आणि भाज्या पण कटिंग करून घेते. तर फायनली इथे शिरा बनलेला आहे माझा, मस्त मोकळा झालेला आहे. झाकून ठेवते आता. तर आता इथे सगळ्या भाज्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं शिजायला टाकते. नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. झाली गळार. झाली. कशी वाटते? मस्त. लिपस्टिक लावायची अजून. पण मला आज बर्थडे निमित्त मी ही साडी नेसलेली आहे, परंतु टेलरने माझ्या ब्लाऊजची वाट लावलेली आहे बघा. गळा माझा खूप वरती घेतलेला आहे, त्यामुळे जरा थोडीशी नाराज आहे, पण ठीक आहे. चला आता मला मंदिरात जायचं आहे. तर मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. चला अजून मला आवरायचं, लिपस्टिक वगैरे लावायचं आहे. तर चला मंडळी, मी रेडी झालेली आहे. आता आपण मंदिरात भेटूया. तर आता आम्ही आलो आहे शंकराच्या मंदिरामध्ये. आणि हे लहानपणी आम्ही इथे नेहमी यायचो, पण आता सगळं बदललं आहे. मी पण बऱ्याच वर्षांनी आले. बेल घेतलेत, फुलं घेतली थोडीशी. चला आता आपण मंदिरात जाऊया. असं जाण्याचा मंडळी आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत
मंदिरातून ह्यांच्या आत्याकडे गेलो आणि त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला. तर आता पटपट पावभाजी बनवायची आहे. पाव वगैरे वेदाने मला कट करून दिलेले आहेत. तर आधी पहिले पावभाजी करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर मंडळी इथे सगळ्या भाज्या आपल्या मस्त अशा वाफल्या गेलेल्या आहेत. तर आता स्मॅशरचे सायले आहेत ह्या सगळ्या स्मॅश करून घेते सुरुवातीला आणि मग नंतर पावभाजीला मी फोडणी देणार आहे. तर पटपट आवरून घेते. मंदिरात जाण्यापूर्वी मी देवांसाठी नैवेद्य दाखवला होता शिऱ्याचा. शिरा दाखवला, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शिऱ्याचा नाश्ता केला. त्यानंतर मंदिरात गेलो आणि मंदिरात जाण्यापूर्वीच मी पावभाजीची पूर्ण तयारी केली होती. वेदाने मला कांदा टॅमॅटो सगळं बारीक चिरून ठेवलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पावसुद्धा कट करून ठेवले होते आणि मी सगळ्या भाज्या निवडून कुकरमधून छान वाफून पण घेतले होते आणि येईपर्यंत सगळा कुकर थंड पण झाला होता. त्यामुळे मी आल्या लगेच इथे पावभाजी फोडणी टाकते. तुम्ही बघू शकता पूर्वतयारी केल्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही पावभाजी बनवायला. कारण पावभाजी करायला थोडा वेळ लागतो, कारण सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित कट कराव्या लागतात, त्याबरोबर त्या वाफवून घ्याव्या लागतात. तर ही सगळी कामं मी ऑलरेडी करून घेतली होती. त्यामुळे आल्यावरती फक्त मला फोडणीच द्यायची होती. तरी पण हे सगळं करायला आपल्याला तरीसुद्धा अर्धा एक तास लागतोच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायला. कारण सगळे मसाले टाकायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे, याच्यामध्ये 15-20 मिनटं जातातच. तर आता इथे मी पटपट आता हे सगळं फोडणी टाकते आणि आता छानपैकी आज मी ह्याच्यामध्ये पनीर पण टाकणार आहे. कारण वेदांत आज खाणार आहे आमच्यासोबत पावभाजी. तर त्याला असं वाटू नये की बाबा अनहेल्दी आपण काही खातो आहे. तर आता ही थोड्याच वेळात पावभाजी रेडी होईल आणि यात सगळे मी मसाले टाकलेले आहे आणि छान आता ही उकळून पण घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे या पावभाजीला आणि यामध्ये अजून थोडंसं बटर पण घालायचं आहे आणि कोथिंबीर वगैरे सगळे घालून पुन्हा एकदा मी याला वाफ देणार आहे आणि सर्वात शेवटी मी यामध्ये पनीर घालणार आहे. आता इथे साईडला पावसुद्धा गरम करून घेते, कारण आम्हाला सगळ्यांना एकत्रच बसायचं आहे जेवायला. वेदांत जरा विश्रांती घेतो आहे. सकाळी जरा लवकर उठला होता त्यामुळे जरा झोपला आहे. त्याला जरा संडेला जरा विश्रांती घ्यायला मिळते, त्यामुळे तो झोपला आहे. म्हटलं तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊ आणि मग सगळे एकत्रच बसू. आता इथे पाव भाजून झालेत आणि इथे मी पनीर टाकते. 300 ग्रॅम पनीर मी यामध्ये टाकलेले आहेत. तर मंडळी आता मी रेडी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही केक कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सिंपल तयार झालेली आहे. तर माझा लुक कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता ऑप्शन वगैरे केक तुम्हाला करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद, थँक्यू. करू काय नाही, चालू आहे जॉब. केक कट करते. तू कशी आहेस? करू केक कट. पप्पा केक कट करायचं का? चला चालू करूया. 1, 2, 3. हां स्टार्ट कर चालू. Happy बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. तिला दे. थोडंसं
सगळी डायटिंग वर आहे केक कोण खाणार येतो ना. असं तसं काय नसते डायटिंग काय येतात तेवढंच चालते महिनाभर साखर अवॉइड करायची एक दिवस 2-3 महिने अवॉइड करायची एक दिवस मी खातोय मला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला कोणाला काही शुगरचा प्रॉब्लेम नाही सोडत होय टेन्शन त्यांना सगळ्यांना देते हे घ्या तुमची साडी येस येस मी खातो तुमच्याकडे आज जेवायला बाहेर जाणार आहे का आता? हो हाय पावभाजी मला तर जायचं आहे करतोय तर मंडळी बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे तर हा केक तुमच्यासाठी कोणता सूप मागवलाय मानसाव सूप. तुम्ही नाही घेणार आहे त्याने सूप नाही घेणार त्याने चिली पोटॅटो घेणार चिली पोटॅटो ना येतं महेश तुला जसं पाहिजे तसं संदडी झाला हां का मी आता माझा मोठा कसा आहे सूप? छान. छान आहे. आवडला? म्हणजे मस्त आहे नंतर थोड्या वेळाने पण विचारू शकतो तर खायला बसलो ना कोण व्हेज मंचुरियन ग्रेव्ही वाला. बिर्याणी कसं मिळते आहे हे काय चालू? थँक्यू काय काय करायचं अरे एक गेस तर कर. इयरिंग्स ठीक आहे अजून एकदा वॉच कर. आता ओपन करतो आता. छान हाय हाय वाव छान आहे थँक्यू हॅपी बर्थडे मम्मी. थँक्यू छान दिले गिफ्ट त्यांनी यांना फोन देतो ना हा बरोबर गाणं ऐकण्यासाठी. छान आहे छान आहे वेदाने आणि केतूने माझ्यासाठी एअरबड्स घेतले छान आहे छान थँक्यू